श्री स्वामी समर्थ। तर हरतालिकेचं या व्रताचं महत्त्व काय आहे? हे व्रत कोण व्यक्ती करू शकते? कशा पद्धतीनं हे व्रत करायचं असतं? याची पूजा मांडणी कशी करायची? आणि ह्या व्रतासाठी काय नियम आहेत? हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। पण तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ असं व्रत आहे। शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे, स्वतः महादेवानं सांगितलेलं आहे की पार्वतीनं महादेवाला मिळवण्यासाठी जी काही अतोनात कठीण असे परिश्रम घेतले होते, कठीण अशी व्रतवैकल्य केली होती, कठोर अशी तपश्चर्या केली होती, त्या सर्व व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत म्हणून हरतालिका या व्रताचा समावेश होतो। तर हे व्रत खरं तर जी स्त्री करते तिच्या घरामध्ये सौख्य नांदते। म्हणजे जर हे कुमारिका स्त्रीनं जर हे व्रत केलं तर तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो। आणि आजकालच्या जगामध्ये मनासारखा जोडीदार मिळायलासुद्धा भाग्य लागतं। आणि जर सवाष्ण स्त्रीनं हे मनापासून व्रत केलं तर तिच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, सौख्य येतं घरामध्ये। त्यामुळं प्रत्येक वयोगटातील स्त्री हे व्रत करू शकते। आणि या व्रताचा नियम म्हणजे खरं तर एक नियम आहे जो आपल्याला नेहमीच पाळायचा असतो। तो नियम म्हणजे आपण कधीही कुणालाही वाईट बोलायचं नाही। या व्रताचं आपण दिवसभर जर उपवास करणार आहोत तर आपल्याला कटाक्षानं हा नियम पाळायचा आहे की दिवसभरामध्ये आपल्या मनात कसलाही वाईट विचार येता कामा नये, दुसऱ्याविषयी द्वेष निर्माण होता कामा नये। आपल्याला जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। कारण कुठल्याही व्रताचं फळ जर आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर ते व्रत मनापासून करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तर हे व्रताची मांडणी कशी करायची? तर ज्या ठिकाणी आपण मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि तिथे एक चौरंग मांडायचा आणि त्या चौरंगावरती आपल्याला एक वाळूची पिंड करायची आणि समोरच आपल्याला 2 हरतालिका जयाद्री आणि पार्वती यांचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे। कारण महादेवाचं हे व्रत पार्वती मातेबरोबरच जयाद्री यांनीही केलं होतं। त्यामुळं आपल्याला 2 हरतालिकेंची पूजा करायची आहे। आणि समोरच न विसरता आपल्याला विघ्नहर्ता गणपतीची पूजा करायची आहे। कारण कुठल्याही पूजेत जर आपण गणपतीची पूजा केली नाही तर ती पूजा अपूर्ण राहते। त्यामुळं गणपतीची पूजा आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायची आहे। जास्वंदीचं फूल गणपतीला अर्पण करायचं आहे आणि महादेवाला आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं व्हायची आहेत। महादेवाला आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे आणि हरतालिका ज्या आहेत त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे आणि ओटीच्या साहित्यामध्ये गजरा न विसरता आपल्याला टाकायचा आहे। आणि अशा पद्धतीनं व्रताची मांडणी करायची आहे। पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची। मांडणी झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा वाचायची आहे। कथा वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करायची आणि आपण हरतालिकेची कथा वाचायची आणि वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करायची आणि नंतरच आपण आपल्या उपवासाचा जो काही पदार्थ आहे तो खाऊन दिवसभर उपवास करायचा। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा नाही। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे। खरं सांगायचं झालं तर हा उपवास फक्त फळं खाऊनच करायचा असतो। पण आता अनेकदा काय होतं की काळ जसा बदलतो तसा रूढी परंपरा ह्या बदलत जातात। त्यामुळं आताच्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात। पण खरं तर हा उपवास फक्त फळं खाऊनच करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा। सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असं हे व्रत आहे। कुमारिकेनं जर केलं तर तिला मनासारखा जोडीदार मिळतो, सवाष्ण स्त्रीनं केलं तर तिच्या घरामध्ये सौख्य नांदते। त्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आणि श्रेष्ठ असं हे व्रत प्रत्येक स्त्रीनं करायलाच हवं। श्री स्वामी समर्थ।